देव प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। ओम श्री राम जय जय राम। 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचरित रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षर पुषामः कुजन्ते राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानिरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। किंकर मारिले 80 सहस्र 14 सहस्र बळकर वन विध्वंसिले मनहर तेने दशशिर कोपला। सिद्धी बुद्धीचा दाता गणपत बाप्पाला वंदन करून प्रभू रामचंद्राला वंदन करून श्रोते सज्जन मायबापचे नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान मागील अध्यायामध्ये हनुमंताने 80,000 किंकर मारलेले आहेत, 14,000 बनकर मारलेले आहेत, सुंदर अशा अशोकवनाचा विध्वंस केलेला आहे। त्यामुळे रावण अतिशय रागाला गेलेला आहे आणि आता रावण पुढे काय करत आहे? वानर जाणनी महाबळी प्रहस्त सुत जम्बुमाळी रावणे पाचारणी जवळी गुज त्या जवळी सांगत। आणि आता प्रहस्ताचा मुलगा असणारा जंबूमाई याला रावणाने हनुमंताशी आता युद्ध करण्यासाठी बोलून घेतलेला आहे। मारिले किंकर बळकर विध्वंसिले मनहर तो तुवा मारावा वानर युद्धी दुर्धर गांजणी। आणि ज्या हनुमंताने 80,000 किंकर 14,000 बनकर मारलेला आहे, सर्व वनाचा विध्वंस केलेला आहे, अशा त्या वानराला हे त्या ठिकाणी जंबूमाई तू मारायचा आहे असं त्या ठिकाणी रावण त्या जंबूमाईला सांगत आहे। वानर न मरत देख तुझ परतल्या एकाएक तरी तू हरविले नासिक नपुसक राक्षसात। हे जंबूमाया जर त्या ठिकाणी हनुमंताला जर मारलं नाही तर तू जर हनुमंताला न मारता जर माघारी आला तर तुझं नाक कापण्यात येईल असं त्या ठिकाणी रावण जंबूमायाला बोलत आहे। वानर न करा मर्दन तेव्हाची तुझे काळे वदन
गाढवावरून धिंड काढण्यात येईल, तुझ्या कपाळाला त्या ठिकाणी काळे लावण्यात येईल, तुझ्या डोक्यावर त्या ठिकाणी लघवीची आंघोळ घालण्यात येईल, असं त्या ठिकाणी रावणाने त्या जंबूमायाला दम दिलेला आहे. ऐसी ऐकवण वचनावळी युद्धात आणीला जंबूमाळी, तोही वीरा तुर्बणी क्रोधानळी चालला. आणि असं सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी जंबूमाया आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी तयार झालेला होता. तोही पराक्रमी होता. आता त्या ठिकाणी हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता जंबूमाई तयार झालेला आहे. महाखारी जुंपिला रात शस्त्र सामुग्री घालणी समस्त, धनुष्य घेवणी अत्याद्भुत आला युद्धार्थ जंबूमाळी. आणि लगेच त्या ठिकाणी जंबूमायाने त्या ठिकाणी खर म्हणजे गाढवं त्या ठिकाणी रथाला झोपलेले आहे. सगळं शस्त्र सामुग्री रथावर टाकलेले आहेत आणि हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता तो निघालेला आहे. टणकरणीया मेढा क्रोधे गरजे वानरा पुढा, किंकरा बनकरांच्या सुडा घ्यावया रोकडा मी आलो. आणि जंबूमाई हनुमंताजवळ आलेला आहे. धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी जंबूमाई सज्ज आहे. हे हनुमंता, ज्या 80,000 किंकराला आणि 14,000 बनकराला तू मारलाय ना, त्याचा मी सूड घेण्यासाठी आलो आहे. आता तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी तयार हो, असं जंबूमाई हनुमंत बाप्पाला बोलू लागलेला आहे. हनुमान सांगे गोडा गोष्टी, तुम्ही चोरली सीता गोरटी, मारीन राक्षसांच्या कोटी अवघ्या शेवटी रावण. आणि अतिशय आवेशात त्या ठिकाणी जंबूमाई बोलत आहे. परंतु हनुमंत त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी गोडीत त्या जंबूमाईला बोलत आहे की हे जंबूमाई, त्या ठिकाणी तुझ्या राजाने आमच्या त्या ठिकाणी देवाची असणारी सीता माऊलीला त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे रावण. त्यामुळे मी त्या ठिकाणी सर्व राक्षसांना आता मारणार आहे आणि सगळ्याच्या शेवटी रावणाला सुद्धा मी मारणार आहे. जंबू तुझी आवड मोठी, किंकरा बनकरांची भेटी, तुझ मी करीन उठाउठी, रथ संपुटी समवेत. हे जंबूमाया, तुला त्या ठिकाणी आता बनकराशी आणि किंकराची भेट घेण्याची काय झाली वाटतं. आता त्या ठिकाणी मी तुझ्याशी युद्ध करतो, तुला मारून टाकतो, म्हणजे आता तुझी त्या ठिकाणी लवकर भेट घडवतो बनकराची आणि किंकराची. अर्धचंद्र बाण समेळी हनुमान बांधिला कपाळी, बाण ही सळणी ते काळी, लागला निढळी जंबूच्या. लगेच त्या ठिकाणी अर्धचंद्राकार बाण त्या जंबूमायाने काढलेला आहे आणि हनुमंताच्या त्या ठिकाणी हनुमंतावर मारलेला आहे. परंतु तो बाण त्या ठिकाणी तेथून उडलेला आहे. हनुमंत त्या ठिकाणी वज्रदेही होते. तोच बाण आला आणि त्या जंबूमायाच्या कपाळावर लागला. आता जंबूमायाची काय अवस्था झाली. लागत बाणाचा आघात, जंबूना माळी पडला मूर्छित, हनुमान गदगदा हसत, विपरीतार्थ येथे झाला. आणि जो जंबूमायाने बाण मारलेला होता तोच बाण त्या ठिकाणी हनुमंताकडे आला. परंतु हनुमंताला तो लागला नाही. तो वज्रदेही असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा टणत्काराने तिथून उडून आला आणि त्या ठिकाणी जंबूमायाच्या कपाळावर लागला. जंबूमायाला मूर्छना आली. आता हनुमंत त्या ठिकाणी थोडं हसू लागलेले आहेत. सावध होनी जंबूमाळी, वर्षला से बाण जळी, बाण कोंदले न बसळी, भूमंडळी शरजाळ. त्या मूर्छेतून जंबूमाई थोडा सावरलेला आहे आणि लगेच त्याने हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व आकाश त्या बाणाने व्यापून टाकलेला आहे. अनेक बाण तो आता हनुमंतरायावर टाकू लागलेला आहे. रामस्मरणे अति समर्थ, बाणमाया
जंबूमायेला टाकलेल्या बाणाने सगळे आकाश व्यापावं तसं ते बाण त्या ठिकाणी हनुमंताच्या अंगावर येत आहेत. परंतु हनुमंत त्या ठिकाणी वज्रदेही असल्यामुळे हनुमंताला एकही बाण लागत नाही. तो त्या ठिकाणी प्रभूचं नाव त्या ठिकाणी मनामध्ये घेऊन त्या बाण जाळ्यामध्ये तो नाचत आहे. पंचक्रोश शिळा सोज्वळी कपीने हाणिली जंबूमळी केरे बिंदुनी बाणजाळी केली रांगोळी शिळेची. आता हनुमंताने 5,000 कोस त्या ठिकाणी कोसाची शिळा त्या जंबूमायावर टाकलेला आहे. परंतु तोही त्या ठिकाणी आतुरपणे होता. त्याने त्या ठिकाणी त्या बाणाने ती त्या ठिकाणी पिष्ट करून टाकलेले आहे. कोपनिया हनुमंते विशाळ वृक्ष घेऊनी हाते वेगे हानिता जंबूते बाणे वृक्षाते छेदिले. आता हनुमंताला राग आलेला आहे आणि रागाच्या त्या ठिकाणी तावामध्ये हनुमंताने एक मोठा वृक्ष उपटलेला आहे आणि तो जंबूमायावर टाकलेला आहे. परंतु जंबूमायाने तोही वृक्ष त्या ठिकाणी बाणाने तोडून टाकलेला आहे. लागा वेगाचे नीलवला है चवबाणी विंदनी पाहे वृक्ष केला तीळ प्राहे झाले आश्चर्य हनुमंता. आणि अतिशय मोठा असणारा वृक्ष 4 बाण त्या जंबूमायाने वृक्षावर सोडलेले आहे. वृक्षाचे तुकडे केलेले आहे. आता हनुमंताला देखील आश्चर्य झालेला आहे. जीवे घ्यावा हनुमंता निर्वाण परी गगंटयुक्त रागे काळीला दगदगीत करावया अंतवानरा. आता जंबूमायाने हनुमंताला त्या ठिकाणी जिंकण्यासाठी आता घंटायुक्त असा परीघ आपल्या भात्यातून काढलेला आहे आणि तो आता सोडण्याच्या तयारीत आहे. परिघ घेऊनी करताळी गर्जनाला जंबूमाळी वानरा तुझी करीन होळी घावो सांभाळी हनुमंता. हे हनुमंता, आता माझा परीघ त्या ठिकाणी तुझ्या मी टाकत आहे. आता त्या परीघातून तुला त्या ठिकाणी संरक्षण कर असा त्या ठिकाणी जंबूमाये त्या ठिकाणी ओरडून हनुमंताला सांगत आहे. माझ्या परिघाचा घात निश्चयेनी मला हनुमंत कैसनी राखेल रघुनाथ रणवृत्तात पाहो याचा. आणि आता माझ्या परीघाने तू नक्कीच मरणार आहे आणि तुझा जो राम आहे तो प्रभू आहे तो आता कसा वाचवतो ते मला बघायचं आहे असा जंबूमाई त्या ठिकाणी हनुमंताला बोलत आहे. रावणेने बिले आहे माते जीवे मारावे वानराते कोण निवरील माझ्या परिघाते हनुमंताते वाचवावया. आणि रावणाने हे हनुमंता तुला मारण्यासाठी माझी नेमणूक केलेली आहे आणि आता जो माझा मी सोडणार आहे तो परीघ त्या ठिकाणी आता तुला वाचवण्यासाठी आता कोण येत आहे ते मला बघायचं आहे असा जंबूमाई हनुमंत बाप्पाला बोलू लागलेला आहे. परिघ येता अतिवेगेसी हनुमान जाणेल गुलाघवासी अंग चुकविले घायासी वेगे आकाशी उडाला. आणि अतिशय रागामध्ये जंबूमायाने तो परीघ हनुमंताच्या अंगावर टाकलेला आहे. परंतु हनुमंत त्या ठिकाणी थोडं अंग चुकवलं. तो परीघ त्या ठिकाणी आकाशामध्ये उडालेला आहे. शास्त्र देवता पैलाठी परिघ गेला हनुमंत पाठी पुच्चे परिघा घातली मिठी चेपिली घाटी देवतेची. परंतु त्या ठिकाणी तो परीघ होता तो जरा थोडा लाघवी होता. तो काय त्या ठिकाणी हनुमंताची पाठ सोडित नव्हता. हे हनुमंताच्या सेपट्याने पाहिलेला आहे आणि जो मागून आघात करण्यासाठी जो परीघ आलता त्या परीघाची त्या ठिकाणी हनुमंताच्या सेपट्याने आता नरडा आवळलेला आहे. देवता मान गा हनुमंता तू
ठिकाणी हनुमंताला शरण आलेला आहे. हे हनुमंता, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, तू मला सोड असं त्या ठिकाणी विनंती करू लागलेले आहेत. शस्त्र शक्ती भूत शक्ती आणि मंत्राच्या मंत्र शक्ती अवघ्या तुझ शरण येती मज मारुती वाचविलिया. शस्त्र शक्ती, मंत्र शक्ती, भूत शक्ती, ह्या सर्व शक्ती आहे हनुमंता, तुला आम्ही शरण येत आहे, परंतु तू आम्हाला त्या ठिकाणी मला वाचव असं त्या ठिकाणी त्या बोलू लागलेल्या आहेत. सोडणी पुच्छाचे बंधन शस्त्र देवता वाचवण शक्ती मंडळाला टंगण घाली आपण हनुमंता. आणि ती सेप्टामध्ये जी शस्त्र देवता होती ती त्या ठिकाणी हनुमंताने त्या शरणागत आल्यामुळे सोडून दिलेला आहे आणि त्याला नमस्कार त्या ठिकाणी हनुमंताने घातलेला आहे. मारून ये शरणागता मनोनी वाचविली शस्त्र देवता भूती बजावे श्री रघुनाथा या बुद्धी समस्त शक्तिवंदी. आणि त्या ठिकाणी शरणागताला मारू नाही, त्यासाठी त्या ठिकाणी आपला प्रभूचा रामाचा अवतार आहे, त्यामुळे हनुमंताने त्या ठिकाणी त्या शरण आलेल्या शक्तीला त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे. तव त्या शक्ती पैसमस्त ओवाळी ती हनुमंता करिता राक्षसांच्या घाता आम्ही युद्धात तुझ सह्य. आणि त्या सर्व शक्तीने हनुमंत बाप्पाला ओवाळलेला आहे आणि त्या सांगू लागलेला आहे की त्या ठिकाणी हनुमंता, त्या ठिकाणी राक्षसाला मारण्यासाठी आम्ही सर्व शक्ती तुला सहाय्य आहोत. सीता आमुची आद्य शक्ती ती सगांजी तो लंकापती राक्षसा विमुख याची अर्थी साह्य सर्वार्थी राम भक्ता. आणि सीता माऊली आमची आदिमाया शक्ती आहे आणि रावण तिचा छळ करतोय, त्यामुळे आम्ही तुला त्या ठिकाणी राम कार्यासाठी सर्व शक्ती त्या ठिकाणी सहाय्य करीत आहोत असं त्या ठिकाणी सर्व शक्ती हनुमंताला बोलत आहेत. हनुमान माने पुढच्या जग जेठी युद्धी माझी राखी जे पाठी साह्य शक्ती कोट्यानुकोटी पुच्छासाठी मज झाल्या. आणि आता हनुमंत त्या ठिकाणी आपल्या पुच्छाची म्हणजे शेपटाची स्तुती करू लागलेला आहे की हे शेपटा, त्या ठिकाणी तुझ्यामुळे त्या ठिकाणी शस्त्र देवता, त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी देवता मला त्या ठिकाणी शरण आलेले आहेत असं म्हणून तो शेपटीची त्या ठिकाणी स्तुती करू लागलेले आहेत हनुमंत. ऐसे पुच्छाचे स्तवन करुणी पुच्छाचे लालन देवोनी पुच्छासी चुंबन जाहला सावधान युद्धाती. आणि अशा प्रकारे त्या शेपटीची त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा त्या ठिकाणी स्तुती करत आहेत, त्या शेपटीचं चुंबन घेत आहेत आणि आता युद्ध करण्यासाठी तयार राहा असं त्या ठिकाणी सांगत आहेत. परिग घेऊनी हाता येता देखोनी हनुमंता जंबू पावला परम चिंता माझे शस्त्र मज घाता पर्वतले. आणि जी जंबूमायाने परी घाललेला होता तो आता हनुमंताचा झालेला आहे आणि आता तोच हनुमंत परी घेऊन आता जंबूमायाला मारण्यासाठी आता निघालेला आहे. जंबूमायाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलेलं आहे की आता त्या ठिकाणी माझी शक्ती आता माझा घात करत आहे की काय असं तो विचार करू लागलेला आहे. रावणा परदारा धर्म पापे शक्ती क्षोभला परम नासला अक्रम पराक्रम मरणानुक्रम राक्षसा. आणि रावणाने दुसऱ्याची परस्त्री आणल्यामुळे त्या ठिकाणी सीता माऊली आणल्यामुळे शस्त्र देवता आपल्यावर रागावलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी
आता आपलं मरण जवळ आलेलं आहे असं त्या जंबूमायाला वाटू लागलेलं आहे. करावया रावणाचे घाता, राक्षसे परिगा सोडिला होता. तो आला हनुमंताचे हाता, जंबूचा माथा छेदावया. आणि जो परीघ हनुमंताला मारण्यासाठी सोडलेला होता तोच परीघ आता हनुमंताने जंबूमायावर सोडलेला आहे. आणि आता त्या ठिकाणी जंबूमायाला मारण्यासाठी तो आलेला आहे. कोपाल हनुमंता परिग भवंडीला साटपता, लक्षोनी जंबूची माथा होय हानिता ते ऐका. आणि आता हनुमंताला राग आलेला आहे आणि तो रागाच्या भरात त्या ठिकाणी तो परीघ आता जंबूमायाच्या दिशेने हनुमंत टाकत आहे. वेगी उडणी अंबरा, दात खादले करकरा, परिग भोवंडील गरगरा, रहमरा ठोकिले. आणि त्या ठिकाणी हनुमंताने आता आकाशात उडी घेतलेली आहे. हनुमंताला आता राग आलेला आहे आणि तो परीघ गरगर फिरवलेला आहे आणि आता तो जंबूमायावर हनुमंताने टाकलेला आहे. निधडे हनुमंताची शक्ती, नात्या शरीर नात्या सस्ती, हातपाय न दिसती न दिसे व्यक्ती राक्षसा. आणि त्या हनुमंताच्या परीघाने जंबूमायाचे इतके तुकडे झाले की मनासारखे त्याचे त्या ठिकाणी काही शिल्लकच राहिले नाही. तो राक्षस होता, युद्ध करण्यासाठी इथं आलता, त्या ठिकाणी तिथे काहीच दिसत नाही. ना तो रथ ना तो वारू, ना ते धनुष्य ना ते शस्त्र संभारू, वानर केला व्यक्त मारू, न दिसे गोचरू राक्षस. आणि त्या परीघाने त्या ठिकाणी घोडं दिसलं नाहीत, रथ दिसला नाही, चाकं दिसली नाहीत, सारथी दिसला नाही, काहीही दिसलं नाही. सर्व चक्काचूर त्या जंबूमायाचा केलेला आहे. दुर्धर हनुमंताचा घात, जीव मारणिया तेथ, गायवट न दिसे प्रेत, केला भस्मात राक्षसा. आणि अशा प्रकारे हनुमंताने तो जंबूमाई त्या ठिकाणी मारलेला आहे, त्याचा त्या ठिकाणी भस्म केलेला आहे. ते भर सुद्धा त्या ठिकाणी तिथं जंबूची खून दिसत नाही. आदि हनुमंत महाबळी, एशिया परी जंबू माळी, परी घाये मिळविला धुळी, रण रांगळी करोणी. आणि अशा प्रकारे पराक्रमी अशा हनुमंताने जंबूमायाला त्या ठिकाणी परीघाने मारलेला आहे आणि तो धुळीला मिळवलेला आहे. जंबू मारिला तै मारुती, प्रहस्त बोंबले दोई हसी, द्यावया मंत्राग्नी पुरती, शोधितासी न लभेची. आणि रणांगणाच्या ठिकाणी आपला मुलगा असणारा जंबूमाई मारला हे पाहून त्या ठिकाणी प्रहस्त प्रधान आता त्या ठिकाणी दुःख करू लागलेला आहे. त्या ठिकाणी आस्ती देण्यासाठी त्याला मग त्या ठिकाणी अग्नी देण्यासाठी थोडं हाडं सुद्धा शिल्लक राहिली नाहीत, म्हणून तो त्या ठिकाणी तळमळ करू लागलेला आहे. पावणीय पुत्र शोक, केवणी रावणा सन्मुख, प्रहस्त करी महाशंक, दुर्धर दुःख घोटेना. आणि आपला मुलगा असणारा जंबूमाये रणांगणाच्या ठिकाणी मारल्यामुळे त्या ठिकाणी प्रहस्त प्रधान बोंबलतच त्या ठिकाणी रावणाकडे आलेला आहे आणि आता तो तेथे शोक करू लागलेला आहे. जोंटी सुटली मोकळी, प्रहस्त लोळे क्षिती तळी, ज्येष्ठ पुत्र जंबू माळी, वानरी धुळी मिळविला. आणि आपला थोरला मुलगा असणारा जंबूमाई त्या ठिकाणी मारला, धुईला मिळवला, म्हणून त्याने त्या ठिकाणी प्रहस्त प्रधानाने त्या ठिकाणी रावणासमोर केस मोकी सोडलेले आहेत. तो गडबडा लोळू लागलेला आहे आणि छाती बडून शोक करू लागलेला आहे. युती पाळला प्रहस्त कुमार, इतर प्रधानांचे पुत्र, वेगी मोकली
असणारा जंबूमाई युद्धामध्ये मारला गेल्यामुळे आता रावणाने दुसऱ्या प्रधानाच्या मुलाला आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता तयारी सुरू केलेली आहे. रावणाच्या सभेत प्रधान पुत्र अति गर्वित महावीरा ते दृष्टीनं गणित बळन्मत प्रतापे. आणि रावणाच्या सभेमध्ये दुसऱ्या प्रधानाची मुलं सुद्धा त्या ठिकाणी बळाने गर्वाने उन्मत्त झालती. ती एकमेकाला नीट बोलत नव्हती. ऐसे बळ दर्पाती द्रप्त शस्त्राग्नी निपुण नित्य येरानापेक्षित अति समर्थ युद्धार्थी. आणि ती अतिशय पराक्रमी होती, एकमेकाला मोजत नव्हती. त्या ठिकाणी बळामध्ये ती उन्मत्त झालेली होती. युद्धाग्नी प्रधान सुत निवडणीया समस्त हनुमंतासी युद्धार्थ दाढी लंकानाथ साक्षेपे. आणि आता त्या ठिकाणी दुसऱ्या प्रधानाच्या निवडक मुलाला आता जे पराक्रमी होते त्यांना आता हनुमंताकडे आता युद्ध करण्यासाठी आता रावणाने पाठवलेला आहे. तुमच्या अंगी युद्धक्रम नित्यवाणिता पराक्रम वनविध्वंसी व्रपंगम त्यासी संग्राम करावया. आणि रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलू लागलेला आहे की तुमच्या अंगी त्या ठिकाणी युद्ध करण्याची क्षमता आहे. तुम्ही त्या ठिकाणी ज्या हनुमंताने त्या ठिकाणी बनकर किंकर मारलेले आहेत त्या ठिकाणी आता त्याला तुम्ही मारा असं त्या ठिकाणी रावण बोलू लागलेला आहे. तुम्ही अवघे युद्धी समर्थ बांधोणी आणावा हनुमंत नातरी करावा त्याचा घात पाहो पुरुषार्थ तुमचा. हे त्या ठिकाणी प्रधानाच्या मुलांनो तुम्ही युद्धामध्ये पराक्रमी आहेत. एकतर हनुमंताला त्या ठिकाणी तुम्ही बांधून त्या ठिकाणी लंकेमध्ये आणा, तसं नाही जमलं तर त्या ठिकाणी त्याला युद्धामध्ये मारून टाका असं त्या ठिकाणी रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलू लागले आहे. थोरवाडी वेची मात नित्य सांगा सभेत तोच दावा पुरुषार्थ युद्धी हनुमंत जिंकोणी. आणि तुम्ही फक्त माझ्या सभेमध्ये नुसतं गप्पा मारत होता, आता त्या ठिकाणी तुमचा पराक्रम तुम्ही हनुमंताशी युद्ध करून खरा करून दाखवा असं रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलू लागलेला आहे. ऐसे सांगत लंकानाथ प्रधान पुत्र समस्त योगी संजोगी नारथ शीघ्र युद्धार्थ निघाले. आणि आता तुमचा पराक्रम तुम्ही आता हनुमंताशी युद्ध करून त्या ठिकाणी मला दाखवा असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी प्रधानाचा पुत्र आता रथ त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आता तयारी करू लागलेले आहेत. हेमरत्न माळा विराजित शृंगारीला अश्वरथ ध्वज पताका डोलत रथ शोभत ती शोभा. आणि सर्व प्रधानाच्या मुलांनी त्या ठिकाणी रथाला घोडे झोपलेले आहेत, रत्नजडीत अशा माळा लावलेल्या आहेत, पताका लावलेल्या आहेत आणि आता सर्व रथात बसून आता हनुमंताला त्या ठिकाणी हनुमंताशी युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत. मारिल्या वाचणी हनुमंत परत तो मातृगामी येथ ऐसी करणी शपथ आले समस्त युद्धार्थी. आणि सर्व प्रधान त्या ठिकाणी पुत्र रावणाला बोलू लागलेले आहेत की जर त्या ठिकाणी आम्ही हनुमंताला एकतर जिवंत आणील नाहीतर युद्धामध्ये त्याला मारील, तसं जर नाही केलं तर आम्हाला मातृगमनाचं पुण्याला पाप लागेल ही शपथ मी घेत आहे असं म्हणून त्या ठिकाणी ते हनुमंताशी युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत. रथारूढ धनुष्य हाती पुढे वाजंत्रे वाजती मागे माता शंख करीती पुत्र संतती नेमाली. सर्व त्या ठिकाणी ती पुत्र त्या ठिकाणी रथात बसलेले आहे, पुढे वाजंत्री वाजत आहेत, परंतु माग त्या ठिकाणी त्या प्रधानाच्या मुलांच्या त्या ठिकाणी माता त्या ठिकाणी शोक करू लागलेल्या आहेत.
प्रहस्त दुःखास मान दुःखी करावया प्रधान हट्टी पेटला दशासन युद्धी संतान मोकलिले. आणि ज्या पद्धतीने प्रहस्ताला रावणाने दुःख दिलं तसंच दुःख आम्हाला देत आहे रावण. तो हट्टाला पेटला की काय असं त्या ठिकाणी त्या स्त्रिया सर्व त्या ठिकाणी बोलून शोक रावणापाशी शोक करू लागलेले आहेत. प्रहस्त पुत्र महाबळी रण मारिला जम्बुमाळी किंकराची केली होळी केली रांगोळी बनकरा. आणि ज्या असणाऱ्या हनुमंताने प्रहस्ताचा मुलगा असणारा एवढा पराक्रमी जो होता तो जम्बुमाई त्याला मारलेला आहे. 80,000 किंकराला मारलेला आहे. 14,000 बनकराला मारला आहे. असा तो हनुमंत पराक्रमी आहे. आता आपली मुलं ह्या हनुमंतापासून वाचणार नाहीत असं त्या ठिकाणी प्रधानांच्या मुलांच्या त्या ठिकाणी आयांना वाटू लागलेलं आहे. ते किती प्रधान संतान आजचा जहालनी संतान वानर नवे महाविघ्न आले निदान राक्षसा. आणि त्या स्त्रिया बोलू लागलेल्या आहेत की आताच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निसंतान झालेलो आहे. ते काही एवढं सोपं होणार नाही असं त्या ठिकाणी म्हणून त्या शोक करू लागलेल्या आहेत. स्त्रिया सूर्योदय तळमळती माता पिता शंक करीती वधू धाडिता मारुती पुत्र समाप्ती वाणरे. आणि आता आपली मुलं लावलेली आहेत परंतु ते परत माघारी येणार नाही असं म्हणून त्या ठिकाणी त्या मुलांचा आई वडील त्या ठिकाणी आता शोक करू लागलेले आहेत. एरीकडे कडकडाट प्रधान पुत्र घन दाट रथ चक्राचा गडगडाट आले निकट हनुमंता. आणि इकडे त्या ठिकाणी सर्व प्रधानाची मुलं रथामध्ये बसलेले आहेत. ध्वज पताका लावून रथ कडाकडा त्या ठिकाणी वाजत त्या ठिकाणी गाजत आता हनुमंताजवळ आता युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. देवालयाचे महाद्वारी बैसला होता तरुणावारी देखोनी प्रधान पुत्र हारी उल्हास भारी हनुमंता. आणि आता ही त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी प्रधानाची मुलं आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आलेली होती. हनुमंत आता देवालयाच्या इशीवर बसलेला आहे. हनुमंताला आता वाटलं त्या ठिकाणी आता चालून गिराईक आलेला आहे. त्याला आता हनुमंताला आता आनंद झालेला आहे. जैसे पतंग दीपावरी तैशा प्रधान पुत्रांच्या हारी लोटल्या हनुमंताचे वरी शरदारी वरपती. आणि ज्या पद्धतीने दिव्यावर एखादी पाकुई त्या ठिकाणी उडून येते ती स्वतः जळून जाते त्याच पद्धतीने आता हे त्या ठिकाणी प्रधानाची मुलं आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. बाण सुटती सण सण शस्त्र वाजती खण खण बाण विंदिती झन झन कालखंडना मोडिली. आणि आता ती मुलं त्या ठिकाणी त्या वेशीजवळ आलेले आहेत आणि सर्वांनी त्या ठिकाणी हनुमंतावर आता बाण टाकण्यास सुरुवात केली आहे. बाणाचा टणत्कार त्या ठिकाणी आता तेथे होऊ लागलेला आहे. समकाळ शर संपात हनुमान बैसल सावचित्त बाण चुकवी पिलंगत अमात्य सुत मरवया. आणि आता तो त्या ठिकाणी प्रधानाच्या मुलाचं बाण हनुमंत आता चुकवित आहे आणि किती पराक्रमी ती मुलं आहेत हे हनुमंत आता पाहत आहे. बाण वर्षले अद्भुत जैसे मेघ पर्वतात अचूक हस्ती आम्ही समस्त मारा हनुमंत विंदोळी. आणि अचूकपणे हनुमंत मारण्यासाठी आता ही प्रधानाची मुलं ज्या पद्धतीने पर्वतावर पाऊस पडावा त्याच पद्धतीने आता ती बाण टाकू लागलेले आहेत. एक म्हणती विंध्याशिरी एक म्हणती विंध्याउरी एक म्हणती करा कांडोरी
असं ती त्या ठिकाणी आणि आपसात बोलून त्या ठिकाणी बाण सोडू लागलेले आहेत. एक म्हणे विंधा पोटी, एक म्हणे विंधा पाठी, एक म्हणे विंधा कंठी, फोडू घाटी याची पै. एक म्हणत आहे पोटात बाण मारा, एक म्हणत आहे पाठीत बाण मारा, एक म्हणत आहे त्या ठिकाणी हनुमंताचं नरडस फोडा, अशी वल्गना ती त्या ठिकाणी मुलं करू लागली आहे. एक म्हणती माझे संधान, याचे नासिक मी छेदिन, एक म्हणे छेदिन दोन्ही कान, पुच्छ छेदिन म्हणे क. एक म्हणत आहे मी लय नेमबाज आहे, त्या ठिकाणी मी हनुमंताचं नाकच कापतो, एक म्हणत आहे मी हनुमंताचं कानच कापतो, एक म्हणत आहे मी हनुमंताचं त्या ठिकाणी शेपटीच तोडतो. ऐशा एकोणिया गोष्टी हनुमान हस्तिनाला पोटी, मग उठून या जग जेठी, लागुल त्राटी सतणे. आणि त्या ठिकाणी आता हनुमंत हसू लागलेले आहेत त्यांची चर्चा ऐकून. आता हनुमंत बाप्पा उठून बसलेले आहेत आणि आता ती शेपटी त्या ठिकाणी भूमीवर आदळलेली आहे. देता भुभुकार उद्भट, अवघ्या झाला हृदय स्फोट, उच्च कवळानी एकवट, केले पिष्ट निजगाते. आणि हनुमंताने प्रभू रामचंद्र भगवान की जय असा भुभुंकार केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपली सेफ्टी आपटलेली आहे. त्या सेफ्टीने त्या ठिकाणी सर्व आवाज गेलेला आहे. उडी टाकीता